नमस्कार. अ, मी आलो आहे लाईव्ह सांगितल्याप्रमाणे. आणि आपण कोणी आलं असाल तर प्रतिसाद द्या, म्हणजे पुढे जाणं शक्य होईल. मी पांडुरंग जाधव, लेखक, कवी, अ, कोकणदीप या मासिकासाठी सहसंपादक म्हणून काम करतो आणि महाराष्ट्र पत्रकार संघच्या मुंबई शाखेचा कार्याध्यक्षही आहे. आज तुमच्याशी कवितेवर बोलू काही या विषयाअंतर्गत तुम्हा विद्यार्थ्यांशी आणि सर्व रसिक प्रेक्षकांशी, श्रोत्यांशी संवाद साधण्यासाठी म्हणून मी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या पेजवरती लाईव्ह आलेलो आहे. आणि यासाठी खरं तर धन्यवाद आमचे संपादक दिलीप वामन शेडगे यांचे सुपुत्र निशांत दिलीप शेडगे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक सक्रिय कार्यकर्ता आणि त्याच्याच आपण काय इनिशिएटिव्हमुळे, त्याच्याच पुढाकाराने आज मी तुमच्या समोर लाईव्ह आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? जरा कमेंट करून सांगितलं तर मला पुढे जाणं शक्य होईल. मला वाटतं लाईव्ह आहेत कोण कोण, मला दिसत नाहीत लाईव्ह कोण कोण आहेत ते. कोणी सांगेल का मला आवाज येतोय का माझा? हॅलो. मला इथे चेक करता येत नाही कोण कोण लाईव्ह आहे. कमेंटमध्ये सांगा मला की माझा आवाज येतोय का, कारण मग पुढे जाणं शक्य होईल. 3 व्ह्यूवर्स कोणतरी आता दिसत आहेत मला. प्लीज कमेंट कराल तर मला कळेल की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय किंवा ऑडिबल आहे की नाही मी. हरकत नाही. मी असं हो ठीक आहे. संदीप शेडगे आमचे मित्र आहेत आणि कोकणदीपचे सहसंपादक आहेत, महाराष्ट्र पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष. त्यांनी सांगितलं की माझा आवाज पोचतोय, तर आपण सुरू करूया. कवितेवर बोलू काही. ठिकठिकाणी शाळा आणि कॉलेजेसमधून या विषयावर मी बोलत असतो. गेली काही वर्ष मी कविता आणि कथालेखन करतोय. खरं तर कविता आणि कथालेखन करण्यासाठी म्हणून सुरुवात जी केली आहे ती अगदीच कॉलेज मध्ये असताना. पण त्यावेळेसचं जे लिखाण होतं ते लिखाण आणि आत्ताचं लिखाण यात खूप फरक आहे. आता खूप गंभीरतेने लिहायला लागलोय. त्यावेळेस काही गोष्टी माहीत नव्हत्या आणि तो प्रवास तसा अधांतरी होता. म्हणूनच या विषयावरती तुमच्याशी बोलण्याचं मला बोलावंसं वाटलं, कारण ज्या गोष्टी मी महाविद्यालयात असताना किंवा माझ्या सुरुवातीच्या काळात, लिखाणाच्या काळात ज्या गोष्टी मी मिस केल्या त्या तुम्ही मिस करू नयेत. कविता म्हणजे नेमकं काय, कविता कशी सुचते किंवा कवितेला काय काय गोष्टी आवश्यक असतात, कविता लिहावी कशी, या संबंधीचं मार्गदर्शन तेव्हा मिळत नव्हतं. आता खूप ठिकाणी कार्यशाळा होतात, फेसबुक आहे किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे माहिती मिळू शकते. पण तरी देखील आपण दिशा ठरवणं गरजेचं असतं की मला कविता लिहायला पाहिजे का किंवा मी लिहू शकतो का. तर नेमकं कविता म्हणजे काय ते आधी जाणून घेऊ. काही व्याख्या तुम्हाला सांगायच्या आहेत मला, ज्या काही प्रतियश कवींनी आपापल्या अभ्यासातून या व्याख्या तयार केलेल्या आहेत. त्या व्याख्या मी सांगण्याचा प्रयत्न करतो. या व्याख्या म्हणजे अनुभवातून आलेल्या आहेत किंवा त्यांचा जो अभ्यास आहे त्यातून आलेल्या आहेत. प्रत्येकाची एक वेगळी व्याख्या असते असं रवींद्र लाखे सर म्हणतात. त्यांची व्याख्या अगदी सोपी सोपी अशी आहे. ती म्हणजे रवींद्र लाखे सर म्हणतात की अंतर्दृष्टीला जे अमूर्त जाणवते पण दिसत नाही त्याला शब्दरूप देणे म्हणजे कविता. इतकी सोपी आहे. अंतर्दृष्टीला जे अमूर्त जाणवते पण दिसत नाही त्याला शब्दरूप देणे म्हणजे कविता. तर विल्यम वर्ड्सवर्थची खूप जुनी व्याख्या ती जगभरात मान्य केली जाते. त्याचं मराठी भाषांतर असं आहे की आपण जो काही अनुभव घेतो, जी अनुभूती घेतो, त्याचा शांत समाधीस्थ अवस्थेत त्या विचारांवरती पुन्हा रिव्हिजिट करणं, त्यांचा पुनर्अवलोकन करणं, त्या विचारांचं, आपले जे विचार मनात येतात त्या विचारांचं अवलोकन करणं. तर
त्या विचारांचा कोलाज समाधी अवस्थेत आपण जेव्हा शब्दरूप करतो तेव्हा तेव्हा कविता येते, स्फुरते. कविता एक साधारणतः सोप्या सोप्या भाषेत अजून सांगता येईल तो म्हणजे भावनांचा, उत्कट भावनांचा सौंदर्याविष्कार म्हणजे कविता. भावनांचा, उत्कट भावनांचा सौंदर्याविष्कार म्हणजे कविता असं म्हणता येईल. लाखे सर पुढे म्हणतात की आत्मशोध म्हणजे कविता. स्वतःचा आत्मशोध तुम्ही घेत राहिला तर ती कविता आहे. त्यांचं पुढे याजवळ असं म्हणणं आहे की मला स्थळी जळी काष्टी पाषाणी कविता दिसते. प्रत्येक ठिकाणी कविता दिसते. हे हे खरं तर कवीचं मोठेपण आहे किंवा ही कवीची उच्चतम अवस्था आहे. त्याला प्रत्येक ठिकाणी कविता दिसते. म्हणजे लाखे सर म्हणतात की गांधीजींनी जो मिठाचा सत्याग्रह केला त्यावेळेस करके देखो ही जी त्यांची ओळ होती की करून पाहूया, तर या ओळीत सुद्धा त्यांना काव्य दिसतं. तर ही उच्चतम पातळी आहे. रवींद्र लाखे सरांच्या कवितांचा मी खूप मोठा फॅन आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं पण अशा बऱ्याच प्रत्येक कवीच्या काही नाही काही कविता व्याख्या आहेत प्रत्येकाच्या. लाखे सरही म्हणतात की तुमचे प्रत्येकाची एक वेगळी व्याख्या असायलाच पाहिजे. प्रत्येकाची कविता वेगळी असते. म्हणजे मी जसं कविता लिहितो, माझी कशी जशी कविता आहे, तशी इतरांचीच कविता असेल असं नाहीये. कवितेला विषयांचं बंधन नाही. पहिली गोष्ट महत्वाची की अमुक एक विषय. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं कविता म्हणजे प्रेम कविताच की काय, किंवा फक्त सामाजिक कविता लिहिली म्हणजे खूप छान कविता लिहिली, किंवा राजकीय कविता विषयार्थी कविता लिहिल्या म्हणजे कविता, किंवा विद्रोही कविता लिहिणं म्हणजेच चांगलं लिखाण करणं, किंवा अमुक एका प्रकारात लिहिलं म्हणजेच चांगलं लिहिणं असं नाहीये. कविता कविता असते. ती बरी वाईट हा नंतरचा प्रश्न आहे. तर त्या अनुषंगानं निशांत पवार हे माझे फेसबुक फ्रेंड आहेत आणि आमच्या LIC भारतीय जीवन विमा निगमचे कर्मचारी आहेत. ते एक उत्तम गझलकार आहेत आणि त्यांचा ओनामा नावाचा काव्यसंग्रह माझ्याकडे आहे. त्यांच्या प्रस्तावनेत ते म्हणतात की कविता नेमकं काय, त्यांना उमजलेली कविता. आणि त्या व्याख्येशी मीही खूप समरस आहे. मीही सहमत आहे त्या पूर्ण व्याख्येशी. माझंही तेच म्हणणं आहे की कविता जिथे संपते तिथे कवितेचा खरा प्रवास सुरू होतो. वाचणारा ऐकणारा भावमग्न होऊन जातो. त्याच्याही नकळत त्याच्या भावविश्वाला धुमारे फुटतात आणि रसिकाला बोलते करते. ती खरी कविता. कविता नुसती लिहून झाली की ती कविता होत नाही. तिचा पुढचा प्रवास फार गरजेचा असतो. तुमची कविता जेव्हा इतरांनाही आपली वाटते तेव्हा ती कविता यशस्वी झाली असं म्हणता येतं. ही गोष्ट काही वर्षांपूर्वी आमचे स्वर्गीय संजय जाधव, ज्यांना मी गुरु मानतो, त्यांचे 2 काव्यसंग्रह आणि एक लेखसंग्रह प्रकाशित आहे. सय आणि अनुराग असे 2 काव्यसंग्रह आहेत. तर त्यांनी मला ही त्यावेळेस गोष्ट सांगितली ज्यावेळेस माझी कवितांची वही त्यांना मी दाखवली होती सुरुवातीला कविता तपासण्यासाठी. तेव्हा त्यांनी बऱ्याचशा कविता माझ्या अशा म्हटल्या की या कविता ठीक आहेत, या तुझ्यापुरत्या वाटतात. कविता जेव्हा इतरांनी वाचल्यानंतर ती त्याला स्वतःची वाटेल, आपली वाटेल, अरे हा हेच मला म्हणायचं होतं, किंवा हे माझ्या मनातलं आहे, तेव्हा कुठेतरी ती आपली कविता सफल झाली असं म्हणता येईल. तर कविता नेमकी सुचते कशी किंवा कवितेचे नेमके घटक काय त्याबद्दल पाहू आपण. तुम्ही मला मध्ये मध्ये प्रश्नही विचारू शकता. तुमच्या काही शंका असतील तर त्या विचारू शकता, जेणेकरून त्या शंकांचं निरसन मला करता येईल. त्या प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन माझ्या परीने. कवितेची व्याख्या आपण सर्व ढोबळमानं पाहिले. खरं तर कवितेला इतिहास फार मोठा आहे. मी त्या इतिहासात जाणार नाही. कारण खूप वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे मानव जेव्हा आदिम अवस्थेकडून उत्क्रांतीच्या अवस्थेकडे येऊ लागलाय, कदाचित तो इतिहास तितकाच मागे जाईल कवितेचा. इतका इतिहास मोठा आहे. पण आपल्याकडे महाराष्ट्रात संत परंपरा जिथून सुरू झाली तिथून खरं तर काव्य तिथे जास्त दिसतं. त्याच्या आधी कवितेला राजाश्रयही होता. अनेक महान राजकवी होऊन गेलेले आहेत. तर मी मानतो की संत परंपरेपासून कवितेला फार छान दिवस आहेत. म्हणजे अभंग असतील, तुकारामांचे, ज्ञानेश्वरांच्या ओव्या असतील, नामदेवांची भारुडं असतील, एकनाथांच्या गवळणी असतील, संत एकनाथांच्या गवळणी असतील, हे सगळं काव्य आहे आणि हे सगळं महाकाव्य आहे. तिथपर्यंत पोचणं हे प्रत्येक कवीचं स्वप्न असतं खरं तर. तर कविता सुचते कशी नेमकी? तर कविता कधीही सुचते असं त्याचं उत्तर आहे.
कविता सुचायला अशी काळ वेळेची गरज नसते. काहींना ती स्वप्नात सुचते, काहींना चालता चालता सुचते, काहींना प्रवासात सुचते, काहींना सकाळी सुचते, दुपारी सुचते, संध्याकाळी सुचते. त्याला काही काळ वेळ नाही आहे. आणि खरं तर कविता, संपूर्ण कविता कधीच सुचत नाही, हे तितकंच खरं. माझ्या मताशी सगळेच कवी, बहुतांश कवी मान्य करतील, एक पूर्ण कविता एकाच वेळी सुचत नाही. एखादी ओळ सुचते आणि मग त्या ओळीच्या अनुषंगानं कविता पूर्ण करण्याचा किंवा पूर्ण पुढे पुढे जाते. कधी कधी एखादी कविता 10 मिनिटातही पूर्ण होते, कधी एखादी कविता तासाभरात, काही कवितांना 1 दिवस, काही 10 दिवस, आठवडा, महिना, वर्ष. काही काही कवितांच्या एक दोन चार ओळी सुचून जातात, पण त्यानंतर पुढे कविता होत नाही. कधी कधी ती 2 वर्षांना, 5 वर्षांना, 10 वर्षांना सुद्धा कविता पूर्ण होऊ शकते. कवितेला काळ वेळ नाहीये. आणि ही जी सुचण्याची प्रोसेस आहे ती मुळात फार इंटरेस्टिंग आहे. ती जर एन्जॉय करता आली कोणत्याही कवी प्रेमीला किंवा कविता लिहावीशी वाटते त्यांना, तर ती प्रोसेस एन्जॉय करण्यासारखी आहे. खरं तर कविता सुचल्यानंतर, मनात हृदयात जेव्हा कविता सुचते तेव्हापासून ते कागदावरती उतरेपर्यंतचा जो प्रवास आहे तो जीवघेणा आहे. ती जी प्रक्रिया ती जीवघेणी आहे. तर ती एन्जॉय करता आली पाहिजे, जीवघेणी असली तरी, तर कविता फार छान छान होते. म्हणजे आपण याची जर तुलना करायची म्हटली कवितेची इतर कलांशी, तर मला पहिल्या प्रथम लक्षात येतं की चित्रकला, चित्रकार. जसं एखाद्या चित्रकाराला एखादं चित्र त्याच्या आधी डोक्यात असतं की मला अमुक एक चित्र काढायचं आहे, या कलरचा उपयोग करायचा किंवा अशा रंगछटा असतील त्याच्यात. तर कवीच्या मनातही तसाच काहीशा असतात, की कवितेला नेमकं काय प्रारूप द्यायचं किंवा कविता कशी पुढे पुढे जाईल याचं प्रारूप त्याच्या डोक्यात ठरत असतं कवीच्या, आणि त्या अनुषंगाने ती कविता तो लिहित असतो. निश्चितच. तर कविता सुचण्याची ही प्रोसेस आहे. मला असं वाटतं की पुढे जाऊन कविता सुचताना खरं तर कधी कधी आपण जे काही वाचतो त्या वाङ्मयाचा परिणाम होऊन सुचतं. कधी कधी आपण ज्या घटना अनुभवतो, पाहतो, ज्या प्रसंगातून जातो, त्या अनुभवांचा परिपाक म्हणून, जी अनुभूती म्हणून, त्यातला प्रतिसाद म्हणून आपण जो देऊ पाहतो, त्यातूनही कविता सुचते. तर कविता सुचण्यासाठी असं विशेष कारण लागत नाही. म्हणजे बऱ्याचदा समज असतो की प्रेमात पडल्याच्या नंतर कविता सुचतात किंवा प्रेमभंग झाला म्हणून कविता सुचतात. तर असं काही नाहीये. कविता सुचू शकतात. खूप जण माझे मित्र आहेत इथे. शबाना मुकादम आहे गर्देवरून, दिलीप शेडगे आमचे संपादक आहेत, विनया कविटकर जे आहेत, साधना यादव जे आहेत. नमस्कार, नमस्कार सगळ्यांना. तुम्ही तुमच्या शंका, प्रश्न सुद्धा विचारू शकता, आपण त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. कविता लिहिण्यासाठी काय आवश्यक आहे, हा एक प्रश्न लोकांना असतो, विद्यार्थ्यांना असू शकतो, की कविता लिहायची म्हणजे नेमकं आपल्याकडे काय काय असायला पाहिजे. जसं मगाशी मी उत्तर दिलं, उदाहरण दिलं की चित्रकला जर करायची आहे तर मग ब्रश पाहिजे, रंग पाहिजेत, कागद पाहिजे. तर कविता लिहिताना नेमकं काय पाहिजे? कविता लिहिताना पहिली तर पाहिजे उत्कटता. तुम्ही किती उत्कटपणे व्यक्त होऊ शकता, ती उत्कटता. त्याच्यानंतर जी आहे ती उत्स्फूर्तता, स्पॉन्टॅनिटी. खरं तर कविता म्हणजे स्पॉन्टॅनिटी असा त्याचा नेमका अर्थ आहे, दुसरा अर्थ देखू शकतो. उत्स्फूर्तता आहे. उत्स्फूर्तपणे विचारांचा जो कल्लोळ बाहेर येतो, ती कविता. वर्ड्सवरच्या व्याख्यातही तो शब्द आहे स्पॉन्टॅनिटी. तर ती स्पॉन्टॅनिटी पाहिजे. आणि त्याच्यानंतर जी आहे ती आहे अनावरता. जी अनावरता असली की ती एक्सप्रेस व्हायचं आहे आपल्याला, ती अनावरता पाहिजे. तर मग तुमच्याकडे शब्दसंपत्ती हवी. शब्द अचूकपणे मांडता येणं, ही तर खरी कविता आहे. शब्दांची गुंफण करणं म्हणजे एखादा हार विणणारा जो असतो, त्या हारांमध्ये फुलं जशी गुंफतो, वेगवेगळ्या रंगांची फुलं जी कलात्मकता साधतो, तशीच काहीशी शब्दांची गुंफण, शब्दांची मांडणी कवितेत कवी करतात, आणि त्यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त होतं. कविता लयबद्ध असावी की मुक्तछंद असावी, असाही प्रश्न आहे. कित्येक दिवस हा प्रश्न मी सोशल मीडियावरती पाहतोय की कोणत्या कवितेला कविता म्हणावं, मग मुक्तछंदातल्या कवितेला कविता म्हणावं का? तर येस, ती सुद्धा एक कविताच आहे. वृत्तबद्ध कविता. मनोहर, हाय, नमस्कार मनोहर. मनोहर आहेत. आता मी वृत्तबद्ध कवितांचा विषय काढला आणि मनोहर जाधव यांचं आगमन झालं.
मनोहर जाधव आमचा मित्रांच्या कवितेचे मित्र आहे. उत्तम वृत्तबद्ध कविता आणि तितकाच मुक्तछंद लिहितो. निलेश पवार, शाहीर निलेश पवार माझ्या मित्रांच्या कवितातील शाहीर निलेश पवार त्यांचंही आगमन झालं आहे. त्यानंतर विठ्ठल परब आहेत. नमस्कार. विनया कविटकर जे आहेत ज्या उत्तम चारोळीकार आहेत आणि उत्तम कथा लेखिका आहेत. उत्तम कविताही लिहितात त्या. खूप भावनाशील कविता त्यांच्या असतात. ही सगळी मित्रांच्या कवितेतली मंडळी आहेत, त्यांच्याबद्दल मी शेवटी बोलेनच. तर कवितेला लिहायला ह्या गोष्टींची गरज आहे. शब्द भांडार हवे, शब्द संपत्ती हवे. निश्चितच आता तुम्ही जर नवीन नवीन लिहू पाहत असाल विद्यार्थी म्हणून, तर या गोष्टींचा विचार करा. वाचन अफाट हवं आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या ज्या घटना अनुभवता, ज्या ज्या प्रसंगातून जाता, त्याचं मगाशी वर्डसवरच्या व्याख्येप्रमाणे समाधी अवस्थेत त्याचं अवलोकन करणं, तो कोलाज तयार करणं गरजेचं आहे. मग ते आपोआप शब्दात येतं. मग कोणत्या प्रकारात लिहायचं तो नंतरचा भाग आहे. काही गोष्टी तुम्हाला तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या शिकता येतील. आता तशी व्यवस्था आहे. काही ठिकाणी कार्यशाळा सुद्धा होतात. सोशल मीडियावरती काही समूह आहेत. त्याचा मराठी कविता समूह आहे, जिथे खूप वृत्तबद्ध कविता तुम्हाला वाचायला मिळतील. गझलेचं एक पान आहे, फक्त गझलेसाठी असं एक पेज आहे, तिथे गझला तुम्हाला वाचायला मिळतील. असे भरपूर आहेत. म्हणजे मी आता काही नेमकी नावं घेतोय, पण असे खूप समूह आहेत जिथे मार्गदर्शनही केलं जातं. आणि कविता वाचता वाचता आपल्याला अंदाज येतो की कविता कशी असायला पाहिजे. आपली कविता त्या तोडीची आहे का. मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपली कविता इतरांना सुद्धा आपली वाटते का. त्याने वाचल्यानंतर तो प्रसाद गोठणकर आमचा मालवणचा खाजा, खूप उत्तम मालवणी कविता लिहितो आणि सुंदर वृत्तबद्ध कविता सुद्धा लिहितो. हाय प्रसाद. तर आणि या मित्रांच्या कवितांमधलं जे डिस्कशन आमचं होतं दर दिवशी कवितांवरती, आज मी तेच तुमच्यासमोर मांडतो. वेगळं असं काही नाहीये. मी सुद्धा कवितेचा विद्यार्थी आहे. फार मी तज्ज्ञ वगैरे नाहीये, पण निश्चितच तुम्हाला दोन गोष्टी वेगळ्या सांगता येतील मला कवितेबद्दल, एक कवी म्हणून. म्हणून आज हा घाट आहे इथे. तर कविता लिहिण्यासाठी दुसरी महत्वाची जी खूप इसेन्शियल गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे संवेदनशील मन. अतिसंवेदनशील मन म्हटलं तरी हरकत नाही. संवेदनशील असायला पाहिजे. म्हणजे ग्रेस जे आहेत कवी ग्रेस, ते स्वतः म्हणायचे की मी जन्मल्यापासून डिप्रेशनमध्ये आहे. आणि त्यांच्या जर तुम्ही कविता वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की उत्कटता काय असते, दुःख काय असतं. दुःखाचा कवी असं ग्रेसांना म्हटलं जातं. तर त्यांच्या उत्कट कविता आहेत त्या. तर अतिसंवेदनशील होते ते ग्रेस. असं म्हणतात की ते कायम डिप्रेशनमध्ये असायचे. तो भाग नंतरचा. पण उत्कटता हवी त्यांच्या कवितेची. उत्कटता बघा. बाभ बोरकर आहेत, कुसुमाग्रज आहेत, विंदा करंदीकर आहेत. अशी अनेक नावं घेता येतील. म्हणजे आता ही सगळी नावं तुम्हाला माहिती आहेत. आत्ता आत्ता तुम्ही सौमित्रांच्या कविता वाचा. म्हणजे निलेश पवार यांनी मला विचारलंय मुक्तछंद म्हणजे नेमकं काय. तर मुक्तछंदची सोपी सोपी व्याख्या अशी करता येते की कुठलाच छंद नसलेला. म्हणजे जे कवितांमध्ये छंद आहेत, शब्दछंद आहेत, अक्षरछंद, अष्टाक्षरी, षडाक्षरी, मग दशाक्षरी, 10 अक्षरात कविता लिहिणं, अभंग जो छंदाचा प्रकार आहे, असे जे छंद आहेत, काही 8 छंद आहेत मराठीत, त्या छंदात नसलेली कविता म्हणजे मुक्तछंद. पण मुक्तछंदाला एक नैसर्गिक लय असते. म्हणजे निबंधाला कविता नाही म्हणता येणार. म्हणजे 4 पानी मी लिहिलं तर ती कविता होईल का, तर नाही. तर त्याला एक विशिष्ट लय असते, प्रवाही असते. मुक्तछंद प्रवाही असायला पाहिजे असं माझं मत आहे. तर तो मुक्तछंद म्हणजे मग तुम्ही सोपं सोपं उदाहरण घेऊ शकता. कुसुमाग्रजांची कणा ही कविता, बऱ्याच जणांना ती माहिती आहे कविता. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदंबिले, केसावरती पाणी. ही मुक्तछंदाचं उत्तम उदाहरण आहे. किंवा बघ माझी आठवण येते का, किशोर कदम अर्थात सौमित्र यांची कविता उत्तम मुक्तछंदाचं उदाहरण आहे. रवींद्र लाखे सर यांच्या कविता वाचा, त्या उत्तम मुक्तछंदात ते सुद्धा लिहितात. तर मुक्तछंदाची अशी व्याख्या करता येऊ शकेल. हल्ली मी काही कवींना फॉलो करतोय, तर त्याच्यात मुक्तछंद लिहिणारे म्हणजे विद्रोही कवितेत सुद्धा मुक्तछंद, विद्रोही कवितेत लिहिणारे मग त्याच्यात सागर काकडे असतील, सुमित गुणवंत असतील, नितीन चंदन शिवे असतील, यांच्या कविता सध्या मी फॉलो करतोय. मुक्तछंदातल्या उत्तम मुक्तछंद म्हणता येईल आत्ताच्या घडीला.
किशोर कदम आहेतच, तसंच महेश एलकुंचवार, सदानंद डबीर, बऱ्याच, आणि त्यांच्या तितक्याच वृत्तबद्ध कविताही आहेत. या आमचा मनोहर जाधव सुद्धा त्याची तरीही मी तुला वाटतंय की मी तुला एंटरटेन करतोय, ही कविता कधीतरी त्याच्या वॉलवरती जाऊन वाचा. उत्तम मुक्तछंदाचं उदाहरण आहे. आणि तरीही तुला वाटतं मी तुला एंटरटेन करतोय, उत्तम मुक्तछंदाचा उदाहरण आहे. अशा कितीतरी कविता. मुक्तछंदाला एक फक्त नैसर्गिक लय असली पाहिजे, टप्पे असले पाहिजे, खंड पाडून ती उगाच निबंध वाटला नाही पाहिजे. त्यात त्यात काहीतरी आशय पाहिजे. कवितेत महत्वाची गोष्ट म्हणजे आशय. नुसती शब्दांची गुंफण म्हणजे कविता नाही म्हणता येणार. आशय पाहिजे. तुम्ही त्या आशयावरती कायम असले पाहिजे. आणि आशय कुठून येतो, कसा येतो? तुम्ही जेव्हा जेव्हा विचार कराल, तुमच्या त्या कवितेवरती तुम्हाला जे काही सुचलंय त्याच्यावरती जेव्हा तुम्ही विचार करू शकाल, चिंतन कराल त्याचं, की म्हणजे गणेश कनाटे सरांचा मुक्काम पोस्ट कवितेसाठी एक व्हिडिओ आहे, कविता आणि कवितेच्या अनुषंगानं. तो जरूर पहा. खूप उत्तम माहिती मिळेल, कविता कशी असावी आणि काय लिहावं नेमकं कवीनं. तर फार त्यांनी सांगितलंय त्याच्यात, की कवीने स्वतःला 3 प्रश्न विचारावेत, की मी कशासाठी लिहितोय. तर बऱ्याच जणांनाचं उत्तर असतं की मी स्वांत सुखाय लिहितो. आणि खरं तर हरकत नाही, स्वांत सुखाय, स्वतःच्या आनंदासाठी लिहितो, मनोरंजनासाठी लिहितो. पण असं उत्तर देताना ती कविता आपण स्वतःपुरती मर्यादित करतो असं मला वाटतं. मनोरंजन तर आहेच, मग ते मनोरंजन कुणाचं करायचं आहे तोही आपण ठरवू शकतो आपण. आणि हा प्रश्न स्वतःला विचार, की आपण कविता कशासाठी लिहितोय, आपण लिहिणं गरजेचं आहे का, हा दुसरा प्रश्न. आणि ही कविता लिहिल्यानंतर काय, असे काही प्रश्न आहेत. तर या कविताच्या अनुषंगाने विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. कविता मी तन्वीर सिद्दीकी माझा खूप चांगला मित्र आहे, आणि त्याला अख्खा महाराष्ट्र फॉलो करतोय. तन्वीर भाई लव यू. तर त्याचे काही ओळी आहेत, मला जरा त्या वाचाव्याशी वाटतात इथे, त्याच्या पेन्सिलर या काव्यसंग्रहातून. फार सुंदर त्याने छोटीशी व्याख्या केली कवितेची आणि कवीची. ती आधी तुम्हाला सांगतो, मग आपण पुढे जाऊ. चांगले लिहून कवी होतो राम, चांगले लिहून कवी होतो राम, वाईट लिहून कवी होतो हराम. चांगले लिहून कवी होतो राम, वाईट लिहून कवी होतो हराम. कविता कवीचा आरसा असतो, कविता कवीचा आरसा असतो. कविता म्हणजे नुसती गंमत नाही. तन्वीर भाई म्हणतो, कविता म्हणजे नुसती गंमत नाही. ही मुक्तछंदातली कविता आहे तन्वीर भाईची. तन्वीरचं पेन्सिलर तुम्ही वाचू शकता मुक्तछंदातल्या कवितांसाठी. उत्कटता काय असते किंवा निरीक्षण काय असतं, चिंतन काय असतं, आजच्या सध्याच्या घडीला तन्वीर भाई खूप छान लिहितोय त्या वरती. तुमचे अजून प्रश्न आले तर खूप बरं होईल. हां, धन्यवाद मनोहर. मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. हां, जागृती सारंग, आमच्या हास्य कवयित्री, गालगीत फेम, त्यांनी प्रश्न विचारलाय, कवितांमधला सर्वात कठीण प्रकार कोणता? मुळात खरं सांगू का, कविता लिहिणं हा तसा कठीण प्रकार आहे तसं पाहायला गेलं तर. सोपा अवघड असा प्रकार नाही आहे कोणता. कुणाला वाटतं की मला मुक्तछंद लिहिणं अवघड आहे, कुणाला वाटतं की मी वृत्तबद्ध कविता लिहू शकत नाही, मी असंच लिहितो. तर तसं काय नाही, थोडासा अभ्यास करण्याची गरज आहे, स्वतःच्या मर्यादा थोड्याशा एक्सटेंड करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की प्रत्येक कवीला, जर कवी आपण स्वतःला म्हणवतो, आपल्या नावासमोर जर कवी असा शब्द आपण जर लिहित असू, तर आपल्याला प्रत्येक प्रकारातली कविता लिहिता यायला हवी, हा आग्रह असायला हरकत नाही. येत नसेल तर हरकत नाही, पण किमान प्रकारात लिहिता यायला हवी कविता. तो समजा की कवितेची मागणी म्हणा, किंवा कवी म्हणून स्वतःला समाधान मिळेल त्यातून, बघा प्रयत्न करून. मी सुद्धा कवितेचा विद्यार्थी, अजूनही शिकतोय, वृत्तबद्ध कविता, गझल लिहितोय. तुमच्या प्रश्नाचं आता जर उत्तर द्यायचं म्हटलं तर गझल, असं बऱ्याच जणांचं उत्तर असू शकेल की गझल लिहायला अवघड आहे. पण मी आज गेली 1.5 वर्ष गझल शिकतोय, गझल लिहितोय. तर तितकं अवघड नाहीये निश्चित. म्हणजे कठीण आहे, पण अवघड नाही, अशक्य नाहीये. थोडासा वेळ द्यायची गरज आहे, अभ्यास करण्याची गरज आहे. एकदा विचारात स्पष्टता आली, ते तांत्रिक स्वरूप लक्षात आलं, आणि मग त्याच्यात
तुमचं कवित्व जे आहे ते त्याच्यात ओतलं की मग कविता छान येते, गझलही छान येते. म्हणजे गझलेचं वैशिष्ट्य असं की फक्त 2 ओळीच्या एका शेरामध्ये अख्खं महाकाव्य आलं पाहिजे, ही त्याची बेसिक अट आहे. मग जो आकृतिबंध आहे वृत्तात वगैरे या गोष्टी तर बऱ्याचशा सगळ्याच कवींना जमतात, वृत्त माहितीच आहेत. पण त्याच्यात तो आशय ओतणं जे आहे, जो पराकोटीचा आशय म्हणजे अगदीच उत्तम उत्कट आशय, म्हणजे त्या ओळी स्वर्गातून उतरल्या आहेत की काय आपल्या तोंडी, सरस्वती मातेनेच तोंडी उतरल्यात की काय, अशा ओळी जेव्हा येतात त्या शेरामध्ये, त्या द्विपदीमध्ये, तो शेर तेव्हा पूर्ण मुकम्मल होतो. तर ते थोडं कठीण आहे, अवघड नाही आहे अजिबात. आणि कित्येक गझलकार आता तयार होत आहेत, कित्येक लोक नवीन लोक लिहित आहेत. मी काही नावं घेईन. मी मगाशी ज्या ओनामाबद्दल म्हटलं, निशांत पवार उत्तम गझलकार आहेत आणि त्यांचा गझलेचा अभ्यास जबरदस्त आहे. मी सध्या सतीश दराडेंना फॉलो करतोय. अ, आनंद पेंढारकर आहेत, हेमंत राजाराम आहेत, अ, महेश देशपांडे, अम, एजाज शेख उत्तम गझलकार आहेत. आमचे इक्बाल मुकादम काका उत्तम गझलकार, ए के शेख सर, किरण जोगळेकर सर, सुरेश भट तर गझलेतले महाखलीफा आहेत. म्हणजे त्यांचं बोट धरून किंवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाण्याचा प्रयत्न आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचणं नक्कीच शक्य नाहीये. प्रसाद गोठणकर म्हणतात की विद्रोह म्हणजे ज्वलंत, तेवढीच ती प्रेम कवितेत निर्मळ मृदू बनते. यावर ओके, निश्चितच निश्चितच. म्हणजे मुक्तछंदाचं वैशिष्ट्यच ते आहे की मुक्तछंदात आशय कोणत्याही आशयानं मुक्तछंद येऊ शकतो. असं गरजेचं नाहीये की प्रेम कविते मुक्तछंदात चांगली वाटते किंवा विद्रोही कविता मुक्तछंदात चांगली वाटते, अशातला भाग नाहीये. वृत्तबद्ध कवितातून सुद्धा उत्कट प्रेमभावना व्यक्त होतात. वृत्तबद्ध कवितातून सुद्धा विद्रोह दर्शवला जातो. पण निश्चित मुक्तछंदात ती एक लिबर्टी असते. पण कुठेही म्हणजे ए के शेख सरांचं एक म्हणणं आहे, कविता लिहिताना भाषा नेहमी प्रासादिक असावी. उगाच कशाला आपण वाईट शब्दांचा आधार घ्यायचा, आपण चांगली माणसं आहोत, चांगलं लिहावं, असं ए के शेख सर कायम म्हणतात. ते मला त्या निमित्तानं आठवलं. तर असं काही नाही, विद्रोही कविता सुद्धा चांगल्या शब्दात लिहिता येतात आणि चांगल्या मृदू शब्दात म्हणण्यापेक्षा यथोचित शब्दात विद्रोही कविताही लिहिता येते. आणि त्याचं उत्तम उदाहरण जर तुम्हाला आत्ता वाचायचं असेल, पाहायचं असेल, तर मी आत्ता सध्याच्या घडीला म्हणजे ते माझे मित्र आहेत म्हणून असं नाहीये, पण मला जे मी काही वाचतोय आता लोकांना, त्यातून मला सध्या सुमित गुणवंत आणि सागर काकडे या 2 मित्रांची नावं घ्यावी लागतील. उत्तम मुक्तछंदात विद्रोही कविता लिहितात. नितीन चंदनशिवे सुद्धा, त्यांच्या कवितांना सलाम. म्हणजे विषय कोणताही असू दे, तो तितक्याच ताकदीनं उभा करणं, यासाठी अभ्यासाची गरज लागते आणि ती कविता झेपवायची, पेलण्याची ताकदही लागते. आमचा निलेश उजाळ, त्याचं उदाहरण घ्या. तो मुक्तछंदही तितकाच गोड लिहितो आणि लयबद्ध कविताही तितक्याच गोड लिहितो. त्याच्याकडे शब्दभांडार इतका आहे की विचारता सोय नाही. आणि तो त्याच्या जळी काष्टी पाषाणी, मगाशी रवी लाखे सरांनी म्हटलं, त्याची आठवण घेत असे की त्याच्याकडे जळी काष्टी पाषाणी फक्त कविता आणि कविता आहे. त्याच्याशी बोलतानाही फार आनंद येतो जेव्हा डिस्कशन होतं की 2 वाक्यानंतर तो पुन्हा कवितेकडेच येतो. तर त्याची प्रतिभा असामान्य आहे. मी त्यालाही सध्या फॉलो करतोय. जगूया नव्यात त्याचा कविता संग्रह आहे, तो सुद्धा मी नुकताच वाचून काढलाय. फार सुंदर सुंदर कविता आणि अजूनही तो कविता फार सुंदर लिहितो आहे. अजून त्याच्यातलं उत्तम बाहेर येणं बाकी आहे असं अजूनही मला वाटतं. उत्तम त्याने दिलंय, पण याहूनही उत्तम त्याच्याकडून निश्चित येईल. अजून पाहूया कोण कोणी प्रश्न विचारलेत. फार शंकर गवस यांनी आपली कविता शेअर केली इथे. मनोहर नातो यांची आहे, सॉरी. शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता. फुलंही त्यावर उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतच होता. उत्तम, अगदी ही कवीची खरं तर व्याख्या आहे. मनोहर नातो यांची कविता खूप हे आहे. त्यानंतर विनोदी काव्य किंवा बालकाव्य फार कमी दिसून येतं, मग हे प्रकार कठीण आहेत का? विनोदी काव्य किंवा बालकाव्य कठीण आहेत का म्हणण्यापेक्षा ह्या प्रकारात लिहिणाऱ्यांची संख्या कमी आहे. कदाचित कठीण वाटत असावं. आणि मला विनोदी काव्यापेक्षा बालकाव्य मला स्वतःला कठीण वाटतं.
कारण त्याच्यात खूप लहान होऊनच लिहावं लागतं अचूक शब्द वगैरे. तर निश्चित थोडं कठीण आहे, पण अवघड नक्कीच नाहीये. आणि जागृती सारंग, तुम्हाला त्या दोन्ही प्रकार अवघड नाहीयेत. तुम्ही उत्तम विनोदी काव्य लिहिता आणि बालकविताही छान लिहिता. आणि बालकविता जर वाचायच्या असतील उत्तम, तर मग आव्हाड सर आहेत आमचे. आव्हाड सरांच्या बालकविता एकदा वाचा. निलेश उजाळ त्याच्याही बालकविता, आणि ज्योती कपिले मॅडम यांच्या बालकविता सध्या फार छान लिहितात त्या. गुरुनाथ आव्हाड आणि एक आमचे मालुसरे सर आहेत, त्यांच्याही बालकविता फार प्रसिद्ध आहेत. पण एकदा आव्हाड सरांच्या कविता नक्की वाचा, बालकविता. म्हणजे बालकवितांबद्दलचा तुमचा जी शंका आहे ती दूर होईल. अं, दीपाली कदम विचारतात, तुम्ही कविता लिहायला कसे शिकलात? मनोहर कुले होय, त्यांनी विचारलाय प्रश्न हा. तुम्ही कविता लिहायला कसं शिकलात? मी मगाशी म्हटलं की महाविद्यालयात असताना कविता या प्रकाराची मला ओढ लागली, आणि आपणही लिहू शकतो. तर आपणही लिहू शकतो असा एक विश्वास आला. मग लिहू लागलो. मित्रांना दाखवू लागलो, त्यांना आवडू लागल्या. आणि मग असा प्रवास सुरू झाला. मग मुंबईत आल्याच्या नंतर काही कवींच्या मी संपर्कात आलो. त्यात संजय जाधव होते. माझ्या जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा आहे. कोकणदीपचे कार्यकारी संपादक होते. आता ते या जगात नाही आहेत. एक मिनिट, तुझा लाईटचा इफेक्ट आहे. हां, इथे बरोबर आहे. हां. तर त्याच्यानंतर मग बऱ्याचशा कवी संमेलनांना जाऊन कविता ऐकल्यात मी. आणि मग त्यातलं बेस्ट ऑफ बेस्ट काय, मग एक विश्वास निर्माण झाला की जर अशी कविता असते तर आपण ही लिहू शकतो, आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि मग शिकत गेलो. मला ज्या ज्या लोकांकडून शिकता आलं त्या त्या लोकांकडून शिकत गेलो. कोणी असं बसवून शिकवलं नाही, किंवा असं बसवून शिकताही येत नाही. आपल्याला शिकावं लागतं, निरीक्षण करावं लागतं. मी आजही शिकतोय. आज मी मगाशी म्हटलं, आमच्या मित्रांच्या कवितेतील मित्र आता सध्या ऑनलाईन आहेत आपल्यासोबत. त्यात शाहीर निलेश पवार आहे. पुन्हा मग जागृती सारंग आहे, मनोहर जाधव आहे, प्रसाद गोठणकर आहे, प्रसाद महाडिक आहेत, निलेश उजाळ आहेत. या सगळ्या मंडळींकडून मी आजही शिकतोय काही ना काही. म्हणजे मी अभंग लिहायला शिकलो खरं तर निलेश उजाळच्या अभंगांतून प्रेरित होऊन. वृत्तबद्ध कविता जेव्हा मनोहर आणि भावेश लोंढे सारखे मुक्तछंद लिहितात, तेव्हा मलाही त्याचं आकर्षण निर्माण झालं की मलाही वृत्तबद्ध कविता लिहायला यायला हवी. आणि मग मी तिथून वृत्तबद्ध कविता लिहायला लागलो, आणि आता बऱ्यापैकी लिहितोय असं वाटतंय मला. निलेश पवार विचारतात, सोबत ही त्यांची कविता त्यांनी शेअर केलेली आहे. निश्चितच निलेश, शायर निलेश, ही कविता मुक्त छंदात आहे आणि उत्तम मुक्त छंद आहे. आशय घन कविता आहे. निश्चितच निश्चितच ही कविता मुक्तछंद आहे. शंकर गवस विचारतायत, तुमच्या आवडीची कविता कोणती? सर, माझ्या आवडीच्या तशा खूप काही कविता आहेत. तुम्ही माझी आवडती कविता मी लिहिलेली असं विचारताय की इतर कोणत्या कवीची? तर इतर बऱ्याच कवीच्या माझ्या कविता आवडत्या आहेत. मी शेवटच्या सेशनमध्ये त्या कविता त्यातल्या काही सादर करणार आहे निश्चितच. हो, निश्चितच कवितेच्या प्रकाराबरोबर एखादी कविता सांगितली तर मजा येईल. निश्चित निश्चित. मी मगाशी मनोहरच्या मुक्तछंदाचा उल्लेख केलाच आहे. मी वृत्तबद्ध कवितांकडे सुद्धा येईन निश्चितच. अजून काही प्रश्न आहेत का, बघूया आपण. मला वाटतं प्रश्नांना मी उत्तर दिलेली आहेत. आणि हो, निश्चितच. आपण आता कविता, एक एक कविता मी घेणार आहे माझ्या आवडत्या कवींची, आणि मला आवडलेल्या कवी, काही काही चारोळी, काही पूर्ण कविता वेळेअभावी घेता येणार नाहीत. पण निलेश उजाळ, आजची सकाळची त्याची एक कविता आहे, जी त्यांनी मला व्हॉट्सअपला शेअर केली होती वाचण्यासाठी, आणि मला ती खूप आवडली. म्हणजे कविता फुलते कशी, त्याची मगाशी कोणीतरी विचारलं की कविता सुचते कशी, त्या प्रश्नाचं उत्तर त्याने कवितेत दिलेलं आहे. सदा सर्वदा कविते आधी, सदा सर्वदा कविते आधी, नाम तुझे मज स्मरते, आणि मग जे मनी उमलते. सदा सर्वदा कविते आधी, नाम तुझे मग स्मरते, आणि मग जे मनी उमलते, त्यातून एक कविता फुलते. प्रेम कवितेचं उत्तम उदाहरण आहे खरं तर. भावेश लोंढे, मगाशी मी उल्लेख केला तर अष्टाक्षरी हा जो एक छंद आहे त्यातली ही कविता आहे भावेश लोंढेची. उत्तम निसर्ग कवी आहे भावेश आमचा. गर्द हिरव्या रानास पडे सुगंधित फूल, गर्द हिरव्या रानास पडे सुगंधित फूल, दिसे निसर्ग देखावा जणू अत्तराचे फूल.
जागृती सारंग विचारतात, कविता कमीत कमी किती ओळींची असावी? तर माहितीसाठी सांगतो, जगातील सगळ्यात लहान कविता ही 2 ओळींची आहे. आणि मॅक्झिमम महत्तम लिमिट असं काही नाही. खंड काव्य नावाचा प्रकारही आपल्याकडे रूढ आहे. तर अशा काही ओळींची मर्यादा नसते. निश्चितच आता हल्ली सोशल मीडियावरती किंवा ठिकठिकाणी कवितांच्या स्पर्धा होतात, त्याच्यात ती लिमिट दिली जाते की एवढ्याच ओळींची कविता वगैरे असावी. तर असं काही लिमिट नाही आहे. 4 ओळींची कविता म्हणजे जर आपण त्याला चारोळी म्हणतो, तर त्या 4 ओळीत सुद्धा महाकाव्य ओतण्याची क्षमता असलेले कवी आहेत. तुम्हा सर्वांना चंगो माहिती आहेत, चंद्रशेखर गोखले. त्यांचा मी माझा आणि मी माझा पुन्हा हे चारोळी संग्रह आहेत. त्यातली प्रत्येक चारोळी जर तुम्ही वाचलीत तर तुम्हाला लक्षात येईल की ती त्या 4 ओळीत एक परिपूर्ण कविता आहे, महाकाव्य आहे खरं तर, जीवनाचं सार आहे. तर त्यामुळे किती कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती असं लिमिट नसतं. पण काही स्पर्धा वगैरे होतात त्यावेळेस हे लिमिट ठेवावं लागतं, परीक्षणासाठी वगैरे बरं पडतं म्हणून. आणि ती कविता रटाळ होऊ नये म्हणून असेल कदाचित. निलेश उजाळ, आता जस्ट निलेशची मी कवितेच्या 4 ओळी वाचल्या. निलेश उजाळची उपस्थिती आहे. हाय निलेश. अं, तर भावेशची ही कविता, त्याच्यानंतर जागृती सारंग आमच्या ज्या हास्य कवियत्री आहेत, गालगीत थेंब, त्यांच्या 2 ओळी, त्या 2 ओळीतच दोस्तीची व्याख्या कशी करतात बघा. अशा येड्या दोस्तांचे हात हाती घ्यावे, अशा येड्या दोस्तांचे हात हाती घ्यावे, ज्यांच्या संगे हसता हसता डोळा पाणी यावे. ही मैत्रीची इतकी सोपी व्याख्या याआधी कोणी केली नसेल असं मला वाटतं. तर जागृती सारंग ही तुमची जी 2 ओळीची कविता आहे ना, ही परिपूर्ण कविता आहे. चंगो म्हणजे चंद्रशेखर गोखले, महान चारोळीकार आणि लेखक चंद्रशेखर गोखले. चंगो म्हणजे प्रेम, येस निश्चित, चंगो म्हणजे प्रेम. हे खरंच म्हणजे ज्यानं ज्यानं मी माझा वाचलंय किंवा मी माझा पुन्हा वाचलंय त्यांना आवडेल. आणि शेवटची 5 मिनिटं आपल्याकडे आहेत. त्या दरम्यान मी काही कविता, माझी कविता सादर करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मित्रांना मला विचारायचं वाटेल, माझ्या कविता ज्यांनी वाचल्यात ऐकल्यात, त्यांना माझी कोणती कविता ऐकायला आवडेल, तर मग मी ती कविता सादर करण्याचा प्रयत्न करेन. मी आता नुकतीच लिहिलेली, काल परवा लिहिलेली एक गझल सादर करण्याचा प्रयत्न करतो. चालेल ना? चालेल का? ठीक आहे. मी हो, मी एक गझल सादर करतोय माझी, जी कालच पूर्ण झाले, मुकम्मल झाले. निश्चित वाचून सांगा. सॉरी, काल की नाही, त्याच्या आधीची करतो. एक अष्टाक्षराने एक गझल सादर करण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासमोर. एक मिनिट. एक गझल, वर्षा या वृत्तातील गझल आहे. 8-8-5 21 मात्रांची गझल. गझल सुरू करतोय. शेवटची काही मिनिटं आहेत आपल्याकडे. निश्चित एक कविता शेअर केली आहे निलेश पवारांनी. हो, ओके. गझल सादर करतोय. कुणीतरी तर पुढे यायला पाहिजे, कुणीतरी तर पुढे यायला पाहिजे, आधी तू की मी ठरायला पाहिजे. कुणीतरी तर पुढे यायला पाहिजे, आधी तू की मी ठरायला पाहिजे. भेटू आपण नक्की ठरल्याप्रमाणे, भेटू आपण नक्की ठरल्याप्रमाणे, काय एवढा हा सरायला पाहिजे, आधी तू की मी ठरायला पाहिजे. प्रेम द्यायचे प्रेम घ्यायचे इतकेच, प्रेम द्यायचे प्रेम घ्यायचे इतकेच, एवढे तुलाही कळायला पाहिजे, एवढे तुलाही कळायला पाहिजे, आधी तू की मी ठरायला पाहिजे. आणि आठवण तुझी छळते आहे सारखी, आठवण तुझी छळते आहे सारखी, तुलाही तसे मी छायाला पाहिजे, तुलाही तसे मी छायाला पाहिजे, आधी तू की मी ठरायला पाहिजे. कुणीतरी तर पुढे यायला पाहिजे, आधी तू की मी ठरायला पाहिजे. ऐकताच तू म्हणावे वाह,
क्या बात है. ऐकताच तू म्हणावे, वाह क्या बात है. शेर असा एकच सुचायला पाहिजे. शेर असा एकच सुचायला पाहिजे. आधी तू की मी ठरायला पाहिजे. कुणीतरी तर पुढे यायला पाहिजे. आधी तू की मी ठरायला पाहिजे. यानंतर एक मिळावी नभाची निळाई मलाही. निश्चितच निलेश, ही गझल तुझ्या आवाजात ऐकायला आवडते, त्यामुळे ती नाही करत मी आता. पण थँक्यू, तुला ही गझल फार आवडते माझी. मी एक पाणवठा नावाची कविता नुकतीच लिहिली आहे, अष्टाक्षरीमध्ये आहे. ती सादर करण्याचा प्रयत्न करतो. अष्टाक्षरी या छंदाबद्दल सांगतो की यात प्रत्येक ओळीत 8 अक्षरं असायला हवीत. प्रत्येक ओळीची सुरुवात सम अक्षर संख्येनं व्हायला पाहिजे, असे 2 नियम आहेत. आणि तिसरा नियम, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक साधलं पाहिजे. तर पाणवठा अष्टाक्षरी आहे. एक पाणवठा आहे, एक पाणवठा आहे शांत नितळ पाण्याचा. येतो म्हणे कधीतरी तिथे आवाज गाण्याचा. पाणवठ्यावर जेव्हा बाया पाणी शेंदायच्या, पाणवठ्यावर जेव्हा बाया पाणी शेंदायच्या, गप्पा गोष्टी किती आणि सुखदुःखे वाटायच्या. कुणी एकटी अबला हितगुज साधायची, कुणी एकटी अबला हितगुज साधायची. पाण्यासंगे बोले कधी मुके अश्रू ढाळायची. एके दिवशी तिचेच एके दिवशी तिचेच जेव्हा प्रेत तरंगले, हादरला पाणवठा दोषी पाण्याला धरले. बंद झाला पाणवठा, बंद झाले येणे जाणे. बंद झाला पाणवठा, बंद झाले जाणे येणे. कदाचित एकांतात आता पाणी गाते गाणे. कदाचित एकांतात आता पाणी गाते गाणे. मित्रांनो, वेळ संपत आलेली आहे आणि जाण्यापूर्वी मी आमच्या मित्रांच्या कविता या मैफिलीच्या कार्यक्रमाची ओळख तुम्हाला करून देतो. 1 मे 2019 रोजी या मैफिलीच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली होती शिवाजी पार्क इथून. माझे मित्र निलेश उजाळ, जागृती सारंग, विनया कविटकर, मनोहर जाधव, भावेश लोंढे, प्रसाददादा महाडिक आणि सेलिब्रिटी कवी निलेश उजाळ आणि प्रसाद गोठणकर असा एकूण 9 वेगवेगळ्या बाजांच्या कविता लिहिणाऱ्या कवी मंडळींचा हा समूह आहे. आस्थापावेत आम्ही शाळा, कॉलेजेस आणि मराठा महासंघ आणि अशा कित्येक ठिकाणी कार्यक्रम सादर केलेले आहेत. खरं तर आमची चळवळ जी आहे ही फक्त केवळ मैफिलीचे कार्यक्रम करण्यापुरतीच नाहीये, तर विद्यार्थ्यांना कविता कळावी, त्यांच्यापर्यंत कविता पोचावी. कारण आता खूप विद्यार्थी कविता लिहू पाहतात, खूप तरुण कविता लिहू पाहतात, पण योग्य मार्गदर्शनाच्या अभावी आपण जे लिहितोय त्याला कविता म्हणावं का या संभ्रमात असतात. आणि म्हणून त्यांच्यापर्यंत कविता पोचावी आणि कविता कळावी म्हणून हा उपक्रम आहे. आणि त्यासाठी आम्ही ठिकठिकाणी शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन कविता सादर करतो. अर्थात विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग जो आहे तो विनामूल्य आम्ही करतोय सध्या. तर तुमच्यापैकी ज्या ज्या विद्यार्थ्यांना एकदा लॉकडाऊन संपला आणि कॉलेजेस सुरू झाले, त्यांना असं वाटत असेल की या ज्या कवींच्या मी कविता वाचल्या, माझ्या कविता वाचल्या, अशाच आणखी कविता ऐकायच्या असतील, अनुभव घ्यायचा असेल त्या कवितांचा आणि कवितेबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर तुमच्या महाविद्यालयात एकदा मित्रांच्या कवितांची मैफिल तुम्ही जमवू शकता. त्यासाठी माझा संपर्क क्रमांक निशांत दिलीप शेडगे यांच्याकडे आहे आणि माझ्या प्रत्येक पोस्ट खाली असतो, तरी पण इथे देतो मी 9892812218. मी कमेंटमध्ये नंतर ह्या व्हिडिओच्या एंडला मी तो नंबर पोस्ट करेन. तर मैफिलीच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला बोलवू शकता. आणि खूप बरं वाटलं आज तुमच्याशी लाईव्ह येऊन गप्पा मारायला. पुन्हा अशी एक संधी उपलब्ध करून दिली, त्यासाठी पुन्हा एकदा निशांत शेडगे खूप खूप धन्यवाद. निशांत, लव यू. आणि आमचे संपादक दिलीप शेडगे त्यांचाही खूप सपोर्ट राहतो. संदीप शेडगे भावा, खूप 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 आभार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही मला संधी दिलीत आणि संपूर्ण महाराष्ट्राशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्या जे मित्र आता ऑनलाईन आहेत, ज्यांनी
मला खूप मॉरल सपोर्ट दिला यावेळेस. प्रश्नही छान विचारलेत, त्याची मला उत्तरं देता आली. जर काही अ, अनावधानानं कोणाचं नाव राहिलं असेल मित्रांच्या कवितेतील मित्रांचं, तर त्याबद्दल क्षमा प्रार्थी. आणि खूप असे कवी मित्र आहेत ज्यांच्या कविता मी आता सध्या फॉलो करतोय. तर त्या सर्व कवी मित्रांचेही आभार, कारण त्यांच्यामुळे मला आज कविता कळते, कळू लागले. आणि कवितांचा हा प्रवास असा चालू राहील. मी विद्यार्थी आहे कवितांचा आणि तो तसाच विद्यार्थी आजन्म राहील, कारण कविता कधी संपत नाही, ती तशीच असते. पोएम नेव्हर फिनिश्ड, इट्स अबंडंट, असं एक पॉल व्हॅलोरी नावाच्या इंग्रजी कवीचं म्हणणं आहे. तर कविता कधी संपत नाही, आत्मशोध कधी संपत नाही. आणि अजून अजून छान छान कविता लिहिण्याचं बळ तुम्ही द्यावं, तुमच्या आशीर्वाद राहोत, तुमच्या शुभेच्छा राहोत. आणि असंच पुन्हा कधीतरी भेटू अशाच प्लॅटफॉर्मवरती. धन्यवाद. खूप खूप आभार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे खूप खूप धन्यवाद.